हे झणझणीत माडू मच्छीचं कालवण पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल तर सर्वात आधी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण आजचं हे माडू मच्छीचं कालवण इतकं चविष्ट झालंय की 2 काही 4 घात जास्त खाल्ल्याशिवाय राहणार नाही। अगदी घरगुती पद्धतीने झणझणीत असं हे कालवण बनवून तयार झालंय। रेसिपी इतकी सोपी आहे पण चव मात्र मटणाच्या रस्स्यालाही मागे टाकणारी आहे। पावसाळ्यात मिळणाऱ्या या खास मच्छीची चव ज्यांनी घेतली आहे त्यांनाच खाण्याची खरी मज्जा माहीत असेल। आणि हो, ही पावसाळ्यातली खास रेसिपी आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक स्टेपमध्ये अशी एक छोटी टिप्स सांगितली आहे ज्यामुळे कालवणाची चव आणखी वाढते। म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघा। चला आता सुरुवात करूया। आज मच्छी मार्केटला गेले होते आणि तिथून आणले ताजी माडू। आता पावसाला सुरुवात झाली की बाजारात तुम्हाला माडू पाहायला मिळेल। ह्याला बरेच ठिकाणी माडू किंवा चिवणी असेही म्हणतात। तुमच्याकडे ह्याला काय नाव आहे ते नक्कीच मला कमेंट करून सांगा। आणि पावसाळ्यात तर या माडूचं कालवण खायला एक नंबर लागतं। तुम्ही ह्याचं कालवण करा किंवा फ्राय, दोन्हीही छान लागतं। आणि आज मी तुम्हाला मस्त माडूचं कालवण करून दाखवणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे पण चवीला इतकं भारी लागते ना की तुम्ही 2 काही 4 घात जास्त खातील। आणि तुम्ही इथे पाहू शकतात की माडू किती ताजे आहेत, हातातून असे सरकतात। आणि तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने जर माडूचं कालवण खाल्लं ना बनवून, तर तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने बनवतील। आणि मला असं वाटते की एकदा पावसाला सुरुवात झाली की घरोघरी तर माडूचं कालवण फ्राय हे केलंच जातं, कारण खूप चवीला भारी लागतं। आणि सगळीच ना माडू खाण्याचे प्रेमी आहातच। तुम्ही सुद्धा आहेत का हे नक्कीच मला कमेंट करा। सर्वात आधी तर हे माडू आहे ते आता कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर बाजारामध्ये कट करून मिळाले तर खूपच चांगली गोष्ट आहे, जर नाही मिळालं तर त्याला कट करून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी हे आता मी कट करून घेणार आहे। आणि इथे मासे कट करण्यासाठी मी सीझर वापरते। तर आता कट करायला घेते। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा की मी कशा पद्धतीने कट करते। आणि इथे तुम्ही पाहू शकतात की माडूमध्ये आहे ती गाभोळी भरलेली आहे। ते पाहू शकतात। तर गाभोळी बाहेर काढायची नाहीये, जे आतली घाण आहे ना ती आपण बाहेर काढून घेणार आहे। आणि माडू घरी कट करताना थोडं सावधपणे करा, कारण माडू आहे ते हातातून सरकते। तर बघा, गाभोळी भरलेली आहे। आणि जी पोटामध्ये घाण होती ती काढून घेतलेली आहे, ते पाहू शकतात। तर माडू असं कट करून घ्यायचं आहे। तर इथे सर्व माडू आहे ते कट करून घेतलेला आहे। आता स्वच्छ असं 4-5 वेळा पाण्याने धुवून घेणार आहे। माडू इथे स्वच्छ धुवून झालेले आहे। आता ह्यातलं अर्ध कालवण करणार आहे आणि अर्ध फ्राय करणार आहे। तर कालवणासाठी मी वेगळं करून घेते। तर हे कालवण करणार आहे आणि हे फ्राय करणार आहे। कालवणासाठी लागणारे साहित्य इथे काढून घेतलेले आहे, स्वच्छ करून घेतलेले हे माडू आहेत। आणि इथे वाटण घेतलंय। वाटण आहे लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर याचं वाटण आहे। आणि कधीही माडूच्या कालवणामध्ये वाटण थोडं जास्तच घालायचं। आंबटसाठी इथे चिंचेचं आंबट घेतलंय। आणि इथे टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, ते असे कट करून घेतल्यात मधून। आणि कोथिंबीर घेतलेली आहे। इतक्या साहित्यामध्ये खूप छान कालवण बनवून तयार होतो। तर चला तर झटपट असं माडूचं कालवण बनवायला घेऊया। गॅसवर कढई ठेवून घेतली आहे, त्यानंतर त्यामध्ये तेल घालून घेणार आहे। तेल गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये वाटण घालून घेणार आहे। आणि तुम्ही ते पाहू शकता की वाटण
कसं असलं पाहिजे। वाटण असं खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, जास्त बारीक करून घालायचं नाही। आणि वाटण पण थोडं जास्तच घातलेलं आहे, तरच तर माडूच्या कालवणाला खूप छान टेस्ट येते। त्यानंतर जे वाटण आहे ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। वाटण थोडंसं परतून झालं की त्यानंतर त्यामध्ये घालायचे घरची मसाले, चवीप्रमाणे मीठ, हळद, काश्मीरी मसाला घालायचा म्हणजे कालवणाला छान रंग येतो। आणि ह्यामध्ये घालणारे घरगुती मसाला, वाटणामध्ये मिरची सुद्धा वापरलेली आहे, त्याप्रमाणे मग मसाल्याचा वापर करायचा आहे। आणि हे सर्व मसाले टाकल्यानंतर मसाले सुद्धा वाटणासोबत तेलामध्ये 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। आणि जेव्हा आपण हे तेलामध्ये मसाले परतून घेतो त्यातला मस्त असं सुगंध येतो। आणि मसाले जेव्हा आपण तेलामध्ये परतून घेतो ना, तेव्हा लक्षात ठेवा की गॅस आहे ते मंद आचेवरतीच असलं पाहिजे। तर इथे जे वाटण आणि मसाले मस्त असे तेलामध्ये परतून झालेले आहे। आणि त्यानंतर ह्यामध्ये घालणार आहे माडू, आणि त्यासोबत घालायचे टोमॅटो, हिरव्या मिरच्या, आणि हे सगळं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक करत चला, कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आणि तुम्ही इथे पाहू शकतात की सगळे जी माडू मच्छी आहे त्याला सगळी छान अशा बाजूने मसाले लागलेले आहेत। मसाले छान मिक्स करून झाल्यानंतर त्यावरती झाकण झाकायचं आहे आणि 2 मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे। इथे 2 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढून घेऊया। आणि त्यानंतर ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे चिंचेचं आंबट। आणि माडूच्या कालवणामध्ये तर चिंचेचा आंबट खूप छान लागतो। तर हे घालून घेतले आणि ते हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहे। आणि तुम्ही ते पाहू शकता की किती मस्त असा आपला कालवणाला रंग सुद्धा येणार आहे। आणि त्यानंतर आता इथे झाकण झाकून परत 5 मिनिटाची वाफ काढून घेणार आहे। तर 5 मिनिटं झालेली आहे, झाकण उघडून बघूया। मस्त कालवणाला उकळ आलेली आहे। आणि ह्यामध्ये फक्त चिंचेचंच आंबट घातलेलं आहे, अजून ह्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर आता ह्यामध्ये पाणी घालून घेणार आहे। कालवणामध्ये जितका रस्सा पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घेणार आहे। आणि पाणी घातल्यानंतर ते मिक्स करून घेणार आहे। आणि आता झाकण झाकून ठेवूया, 5 मिनिटांनी नंतर पाहूया। तर 5 मिनिटं झालेली आहे, झाकण उघडून बघूया। आणि इथे पाहू शकतात की कालवणाला किती छान अशी उकळ आलेली आहे। आणि कालवणामध्ये जितका रस्सा पाहिजे त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी घालून घ्या। आणि आता त्यानंतर ह्यामध्ये घालून घ्यायचे गरम मसाला। तर शेवटी घालायचे गरम मसाला। गरम मसाला कालवणामध्ये मिक्स करून घ्यायचे। आणि गरम मसाला घातल्यानंतर 2 मिनिटाची परत झाकण झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटं झालेली आहे, झाकण काढून घेते। आणि इथे मस्त झणझणीत असं माडूचं कालवण बनून तयार झालेलं आहे। आणि इथे पाहू शकता की कालवणाला किती मस्त तरी आलेली आहे आणि इतकं चवीला भारी झालं हे। आणि मग शेवटी ह्यामध्ये घालायचं आहे भरपूर अशी हिरवी कोथिंबीर। आणि कोथिंबीर सुद्धा कालवणामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। झणझणीत असं माडूचं कालवण आणि त्यासोबत गरमागरम भात, खरंच सांगते 2 काय 4 घास जास्त जातील।
आणि हा झणझणीत कालवण पाहूनच तुम्हाला समजेल की हा कालवण किती टेस्टी झालेला आहे। तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच असं माडूचं कालवण करून बघा। सोपी रेसिपी आहे, झटपट होणार आहे आणि तुम्ही एकदा ह्या पद्धतीचं जर कालवण बनवलात ना तर तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने हे कालवण बनवतील। आणि तुम्हाला माडूच्या कालवणाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तिथपर्यंत मस्त खा, मस्त रहा। बाय बाय।